नमस्कार, मी शिवानी सागवेकर। शिवानी रेसिपीज या YouTube चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। दुधी ही अशी भाजी आहे की त्यापासून आपण काहीही बनवू शकतो। तुम्हाला माहिती आहे का, यापासून आपण मस्त गोड पदार्थ बनवू शकतो। दुधी हा पचायला हलका आणि पौष्टिकही आहे। यात भरपूर आयर्नही असते। तर अशा या आयर्नयुक्त भाजीचा आज आपण गोड हलवा बनवणार आहोत। तो खूपच अमेझिंग बनतो आणि हा बनवायलाही सोपा आहे। सर्वप्रथम दुधी हलवा बनवण्यासाठी दुधी कोणत्या प्रकारचा घ्यायचा ते आपण बघणार आहोत। दुधी अगदीच निबार म्हणजे जास्त जून असा घ्यायचा नाही, त्यामध्ये खूप मोठ्या बिया असतात। शक्यतो असा कोवळा आणि मध्यम आकाराचा दुधी घ्यायचा आहे। यामध्ये बिया सुद्धा बारीक कोवळ्या असतात आणि नंतर याची साल काढून घ्यायची। साल काढून झाली आहे, याच्या दोन्ही साइड्स काढून घ्यायच्या। याचे मी 3 भाग केले म्हणजे आपल्याला किसणीने किसायला सोपे जाईल इतके तुकडे करून घ्यायचे। एका भागाचे मी या प्रकारे 4 भागात कट करणार आहे। याचा मधला बियांचा भाग आहे तो काढून टाकणार आहे। या प्रकारे दुधीचा छोटासा तुकडा मी टेस्ट करून पाहिला, दुधी कडू नाही आहे। कधी कधी दुधी कडूही असू शकतो, तो दुधी घ्यायचा नाही, शरीराला तो हानिकारक असतो। दुधी हा आपला एकदम परफेक्ट आहे। दुधीच्या बियांचा मधला भाग काढून टाकला आहे। आता आपण हे किसून घेऊ। अशा प्रकारे सर्व दुधी किसून घेतला। आता याच्या पुढची प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे। जेवढा वेळ लावाल तेवढाच तुमचा दुधी काळपट पडेल। त्यामुळे मी पहिलीच मंद आचेवर कढई गरम करायला ठेवली होती। त्यात 1.5 ते 2 चमचे साजूक तूप घातले। तूप वितळले की लगेच त्यात किसलेला दुधी घालू। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे। असं केल्याने यातील सगळा कच्चेपणा कमी होतो, यातले मॉइश्चरही कमी होते। 5 ते 6 मिनिटे झाली आहेत की छान परतून झाला आहे। आता यात 3 वाट्या दूध घालायचे आहे। गरम करून अगदी कोमट करून इथे साईसकट दूध वापरले आहे। आता हे दूध आटवून घ्यायचे आहे। या हलव्यामध्ये आपण बाहेरचे खवा मावा काहीच घालणार नाही आहोत, फक्त दूध, तूप आणि साखर हेच घालून आपण हलवा बनवणार आहोत। कंटिन्युअसली आपल्याला या प्रकारे ढवळत राहायचे आहे। अर्ध्या पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेला आहे आणि आपला दुधी व्यवस्थित शिजला आहे। दुधी लवकरच शिजतो, याला वेळ लागत नाही। आता यात साखर घालू। इथे एका दुधीसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साधारण साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि साखरेचे पाणी थोडे आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। साखर विरघळत आहे तोपर्यंत आपण सुकामेवा तुपात परतून घेऊ। सुकामेवा परतून झाला आहे। आता तळलेले चारोळी, बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप हलव्यामध्ये घालू। आता यामध्ये वेलची पूड घालू। तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा घालू शकता। हे सर्व मिक्स करू। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडा ओलावा आहे। थोडा वेळ परतून घेऊ, थोडा वेळ आटवून घेऊ। हा बघा आपला परफेक्ट दुधी हलवा तयार झालेला आहे। काय मस्त दिसतो आहे हा हलवा। हे छोटे छोटे जे कण दिसत आहेत ते दुधामुळेच झालेले आहे। दूध आटवून घेतल्याने मावा तयार झाला आहे, त्यामुळे हा हलवा खायला मस्तच लागणार आहे। तर आजचा हलवा आपला खरंच खूप सुंदर दिसतोय, खूपच छान झालेला आहे। हलवा बनवताना केव्हाही जाड बुडाचे भांडे घ्यायचे, म्हणजे तळाला जराही लागणार नाही, करपणार नाही। हलवा बनवताना थोडी लेंदी प्रोसेस असते, वेळही जास्त लागतो आणि मंद आचेवरच हा शिजवायचा असतो। तर इथे आपला हलवा बनवून तयार आहे। तर केव्हाही तुम्हाला हलवा खाण्याची इच्छा झाली तर माव्याशिवाय तुम्ही हलवा बनवू शकता। फक्त तूप, दूध आणि साखर घालून तुम्ही कुठलाही हलवा बनवून खाऊ शकता आणि ते सुद्धा बाहेर मिळतो त्यापेक्षा चविष्ट। मी आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। तर तुम्ही हा दुधी हलवा लवकरात लवकर बनवा, तुम्ही खा आणि सर्वांना खायला द्या। आणि हलवा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। पुन्हा भेटू अशाच एका गोड रेसिपी सोबत। धन्यवाद।